चला करूया मॅचला सुरुवात. टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तुम्ही पाहताय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026. बॅटिंगसाठी आपण पाहतोय हर्षद लोकरे आणि हार्ड हिटर त्यांच्यासोबत विकास सवादे, धामणीचा बाहुबली. पहिली मॅच तुम्ही पाहिला, हाय व्होल्टेज मुकाबला. नक्कीच मत्रेवाडीकरां खेळाडूंच्या हृदयावरती हा चटका देऊन जाणारा खेळ होता. ही मॅच होती. शेवटच्या क्षणाला करपेवाडी संघाने ज्या पद्धतीने खेळ आज सादर केला आहे, नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये ट्विस्ट राहिला आहे त्यांच्या. पहिल्या मॅचमध्ये देखील 3 धावांनी मॅच जिंकली. त्यानंतर 1 चेंडू 4 धावावरती मॅच आली दुसरी. तिथे षटकाराने मॅच फिनिश केली आणि इथे एक मोठा चेज डिफेंड करताना 12-36ची मॅच त्याने जिंकून थेट बक्षीस पात्र फेरीत गेलेत. ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स राहिला. आपण जाऊयात ड गटामध्ये. तिथे पहिली मॅच रंगले. एका बाजूला मोरिया 11 मस्करवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या धामणीतील संघ होते. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू येतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती. तेच तर्रार गोलंदाज रुपेश. पहिला बॉल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर खूप लांबून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली होती जरूर, परंतु पंचांची कोणतीही हालचाल नाहीये, मुवमेंट नाहीये. पहिला चेंडू येतोय डॉट. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी विरुद्ध श्री मोरिया मस्करवाड नंबर 1 ही मॅच रंगताना दिसते. ओ चांगला फटका पाहिला. लॉफ्टेड ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू गोस टू दी ओव्हर दी रोप्स. 4 रन्स. वेलकम डीजे. होगा आज काम भी देख लो. 2 बॅक टू बॅक बाउंड्री आणि त्यानंतर हा उमदा स्ट्रोक षटकार. वेलकम डी. पुढचाच बॉल चांगल्या पद्धतीने गॅप पाहून ड्राइव्ह केलाय. चांगला स्टॉप. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचे झाले सांगता कोणताही गडी न गमावता 16 धावा धावफलकावरती जोडलेत आणि 16च्या 16 धावा हर्षीच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार. वेलकम डीजे.
रेषा पार षटकार. हाईटचा इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले. षटकार तर दर्शवलेला आहे, तोपर्यंत धावफलक या षटकाराच्या मदतीने पुढे पोहोचेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉलचा आलाय. नो बॉल षटकार आणि नो बॉल म्हणजे फ्री हिट असणारा या चेंडूवरती देखील. धावफलक पुढे पोहोचते 25 या आकड्यावरती. थोडंसं मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. ज्या पद्धतीने सुरुवात राहिली होती, विकासला जर खासा पाहिलं तर दबाव त्याच्यावरती राहिला होता. 2 बीमर गोलंदाज देखील चेंज होईल पंच. त्या एक्स्ट्राच्या 2 धावा देखील जोडल्या जातील पॅनल्टीच्या. पवार सर, धावफलक 25 वरती पोहोचलाय आणि पॅनल्टीच्या 2 धावा लास्टला ऍड केल्या जातील. बीमरला 2 बीमर पॅनल्टी नाहीये ना? क्षमा असावी, माफ करा. धावफलक 25 वरती पोहोचलाय. अक्षय ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी आलाय. धावफलक 25 वरती पोहोचलाय. प्रीट कंटिन्यू असेल. धावफलक 25 वरती पोहोचलाय. थोडं स्पीडअप ठेवूया. 3 चेंडू झालेत पंच. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा चेंडूवर तो चेंडू पायावरती आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. चांगला कमबॅक. डॉट बॉल येतोय. ओ ऑफसाईड दे ऑफ ठेवलाय यावेळेस, परंतु खूप बाहेर. वाईट बॉल पंचांचा इशारा. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्ट केलाय. खूप उंच देखील आहे क्षेत्ररक्षक. तो बनेल दर्शक. विकासच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. वेलकम टीजे. अतिशय बाउन्स होत आहे चेंडूवरती. पंचांकडे दाद मागितली, परंतु डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचे होते सांगता. दुसऱ्या षटकानंतर विदाउट लॉस 32 ऑन द स्कोर बोर्ड. तेव्हा आपण डीजे मास्टरला संधी. वेलकम डीजे.
सूरज वाळके तिसऱ्या षटकासाठी धावफलक पोहोचलेला आहे 2 षटकानंतर 32. डाऊन द ग्राउंड आडव्या बॅटने फटका सजवला आहे. चेंडू येतोय स्टेट रिजन मध्ये. सूरज उभा आहे. पहिली धाव वेगाने दुसरीची मागणी केली होती जरूर, परंतु थांबवलंय. 1 धाव येते. धावफलक पुढे पोहोचेल 33 आकड्यावरती 33. चांगली सुरुवात. विकास 7 चेंडू 12 धावा आणि हर्षच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. हर्षच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. विकासचे 2 षटकार. शफल झालाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर राईज होऊन आतमध्ये आलाय. बीट करतोय विकासला. डॉट बॉल. व पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. पुन्हा एकदा सूरज चेंडू जवळ येतोय. व थोडं पंबल. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि हर्षा धावणार. दामणी गावचा चिता आणि पाटण तालुक्याचा देखील चिता आहे तो. त्याच्यासमोर या चुका त्याला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. थोडं तुम्ही फंबल करणार, तो एकेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीत करणार. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचते. 35. वापटका लॉफ्ट केलाय. खूप उंच गेलाय. पुन्हा एकदा सूरज आणि चेंडू. आज हाच खेळ रंगलाय. पहिली धाव वेगाने. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. धावफलक पुढे पोहोचते 37 आकड्यावरती. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघचे संस्थापक विनोददादा कदम आणि आमच्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व स्वामी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आई भराडी माता चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय हो, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सूरज याची. जी लेंथ आहे आपली, त्या लेंथवरती सातत्याने योग्य पद्धतीने चेंडू हाताळत असताना त्याला पाहतोय. धावफलक 38 आकड्यावरती. त्याचबरोबर सागर दादा उर्फ सॅगी यांचं देखील आगमन होतंय. सहर्ष स्वागत. आप ट्रॅक कराय. चांगला फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4. वेलकम डीजे. त्याला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. पंच प्रत्येक इनिंगसाठी आपण 20 मिनिटाचा अवधी दिलाय. विकास 11 चेंडू 17 धावावरती घेतोय. 9 चेंडू 22 धावावरती हर्षा लोकरेने आज बॅटिंग केले. चांगली बॅटिंग राहिले. शेवटच्या चेंडूवरती जो क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार आला होता, क्लास आपला बॅट म्हणून दाखवलाय. चांगले ड्राईव्हज पाहायला मिळाले. आणि क्रिकेटमध्ये जो फलंदाज आपल्या मनगटांचा चांगला वापर करतो ना, तो उत्कृष्ट फलंदाज ठरला जातो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गॉड्स ऑफ क्रिकेट सचिन सर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू. विनू. धावफलक पुढे पोहोचेल 1 धावेच्या मदतीने. 43. विनूला बोलवले शेवटच्या षटकासाठी. चांगला गोलंदाज आहे आणि दमदार गोलंदाज आहे मस्करवाडी संघातील हा. विकास
आज खेळावं लागेल. चांगली आता एक स्टार्ट चांगली मिळाली. फुल टॉस बॉल होता. या फुल टॉस बॉलची संधी उठवता आलेली नाहीये. पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो झालाय. डॉट बॉल येतोय. विनोदने चौथ्या षटकाची सुरुवात चांगली केली. व्हाईट बॉल टाकला होता जरूर, परंतु त्यानंतर कमबॅक त्याचा चांगला राहिलाय. शपल झाला. जागा बनव. लॉफ्ट केलाय. फुल टॉस चेंडू. अगदी बेरेर चेक दिला होता आणि चेक क्लिअर. धावफलक 49. चांगले बॅटिंग. विकास 13 चेंडूमध्ये 23 धावा. हर्षा 9 चेंडूवरती 22 धावा आणि दोघांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केले. एक मोठ्या टोटल के संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जागा बनवूया. फुल टॉस बॉल. पायावरती चेंडू आदळतोय. विनोद स्वतः जाऊन चेंडू कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि संघाचा धावफलक पोहोचतंय 50 आकड्यावरती. 50. पंच. विकेट. रिटायर हर्ट झालेला आहे. सूरज चव्हाण लेट आलाय, परंतु लेट येतो आणि कार्यक्रम थेट करतो. स्ट्राईक वरती असेल हर्षा. धावफलक पोहोचले 50. आतापर्यंत 3.3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जादवाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेडगेवाडी. टॉससाठी यायचं आहे. टॉस का बॉसमध्ये दोन्ही कॅप्टन. आडव्या बॅटने फटका खेळला आहे. शॉर्ट स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 51 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू आहे आणि स्ट्राईक वरती असेल सूरज चव्हाण. नक्कीच हवे जर फ्लॅग जर पाहिले तर हवेचा जो फ्लो आहे तो दक्षिण उत्तर आहे, परंतु या फलंदाजाला हवेचे काही फरक पडत नाही. त्याच्या बॅटचा फ्लो बोलतो तो सूरज चव्हाण. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव येते. खूप महत्त्वपूर्ण चेंडू होता आणि हा लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती नक्कीच मोठाच फरार करण्यासाठी जाईल. धावफलक पुढे गेले 52 या आकड्यावरती. 3.5 लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ऑन द टॉस का बॉस त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणे आणि श्री मोरेलो मस्कड नंबर 1 ही मॅच रंगताना तुम्ही पाहताय. अपडका चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय. सूरज आहे जरूर, तो फक्त पाहिल आणि पाहतच राहील. सूरज चव्हाण यांच्या बॅटमधून बुक्कीत टेंगुळ्यावा तसा बुक्कीत षटकार आलाय. पत्र्यावरती आवाज करतोय कणकणाती. शेवटच्या बॉलवर त्याला षटकार GT वरती तुम्ही पाहू शकता. अगदी क्लिअर कट डाऊन द ग्राउंड खेळला होता आणि फर्स्ट इनिंगचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 58 धावा धावफलकावरती जोडलेत आणि 59चं एक मोठं टोटल उभं केलंय श्री मोरिया 11 मस्करवाडी संघासमोर. जाऊयात आपण टॉस का बॉस वरती. तिथे टॉस केला जाईल विघ्नहर्ता स्पोर्ट्स जादवाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेडगेवाडी.
ड गटातील दुसऱ्या मॅच या ठिकाणी टॉस केला जातोय. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जादवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जादवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी लास्ट कॉल असेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जादवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी हा लास्ट कॉल असेल टॉससाठी. टॉस केला जातोय. संजीता त्यांच्या शुभ हस्ते. कॉल कोणाचा असेल? जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघाचा कॉल आहे दादा. स्विंग द कॉइन. टेल आणि हेड असेल. स्विंग द कॉइन. टेल मागितलाय आणि टेलच पडलाय. जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय घ्याल? फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच चालू आहे. जादवाडी संघ तुमच्याकडे येतो. आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजनचं मस्तच आहे दामणेकरांचं, त्यात काही विषयच नाही आहे. त्यात ट्रॉफ्या पण खूप चांगल्या आहेत, दिसायला पण खूप चांगल्या आहेत. तसाच आमचा परफॉर्मन्स पण होईल चांगलाच, तर बघू आता. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस का बॉसवरती टॉस झाला. त्या ठिकाणी टॉस जिंकला जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघाच्या कर्णधाराने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. परंतु चालू असलेली मॅच एक मोठा मुकाबला पाहतोय आपण. बॅटिंग करत असताना प्रथम 58 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्री मोरिया 11 मस्करवाडी संघाचे 2 धुरंधर खेळाडू सूरज आणि त्याच्यासोबत देखील सूरज हे उतरलेले आहेत. गोलंदाजीला कोणावरती विश्वास ठेवला जाईल? पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, महत्त्वाचं षटक. आणि त्रिमूर्ती धामणी संघाकडून सागर याला बोलवले. चला थोडं स्पीडअप ठेवूया. मॅचला होते सुरुवात. 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सागर आलाय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. अगेन्स्ट दी सूरज कशा प्रकारे रन त्या आखली जाईल. ऑफ साईडला पूर्ण भिंत उभी केले, अगदी बुरुज भक्कम केलाय आणि ऑन साईड थोडंसं खुलं ठेवलंय. एक शॉट स्क्वेअरला घेतलाय. मिड विकेटला आपण विकासला पाहू शकता आणि सौरभ ते आहेत लॉंग कॉर्नला आणि एक डीप मिड विकेट. पहिला चेंडू येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पहिलाच सोडून दिलाय. खराब गोलंदाजीने सुरुवात होते. पंचांचा वाईटचा इशारा आणि एक्स्ट्राच्या धावसंख्येने श्री मोरिया 11 मस्करवाडी या संघाचं खातं खोललंय. हाफ ट्रॅकर इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 2 फिल्डर 3 फिल्डर्स, परंतु त्यांना चेंडू हरवत नाहीये. यावेळेस रनआउटची संधी जरूर होती, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. चांगला स्टॉप पाहायला मिळाला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक पोहोचेल 3 आकड्यावरती. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. इथे किती चेंडूवरती लक्ष असणं गरजेचं आहे पहा, कारण की त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केला, त्यानंतर चेंडू फेकी उशिरा झाल्याने रनआउटची संधी देखील होती.
चौकाराचा पंचांचा इशारा आलाय. 4 धावा येत आहेत आणि स्कोअर बोर्ड अपडेट होईल, ते जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5. आप ट्रॅकर पुन्हा एकदा गॅपला भेदून यावेळी चेंडूने टर्न घेतलाय आणि निश्चित स्वरूपात श्री मोर्या मस्करवाडी संघासाठी हे वळण फायद्याचं ठरेल. चौकार येतोय. धावफलक 9. वेलकम डीजे. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल दिलाय. गॅप पाहून चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि सूरजची बॅट देखील फास्ट आहे. आणखीन एक उमदा स्ट्रोक आलाय. चौकार. धावफलक पोहोचले 13 या आकड्यावरती. बॅक टू बॅक बाउंड्री झालेत. हॅट्रिक्स ऑफ बाउंड्री. कॅचिटचा कॉल. एसटी रक्षकाच्या पाठीमागे कोणतीही चुकी होणार नाहीये. मागे टपला एसटी रक्षक. तुझा उधळला डाव आणि डाव उधळलाय आणि यश देखील प्राप्त झालंय. सागर केतनची सुंदर झेल आणि सूरज सलग 3 चौकार मारून बॅक टू दी पविलियन सावलीच्या दिशेला. वेलकम डीजे. नाईन आणि 13 धावा धावफलकावर जोडलेत आणि सूरज परतीच्या दिशेने गेलाय. व यावेळेस पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशरवरती आहे, कारण की खूप महत्त्वाची विकेट. सूरज पाठीमागे परतलाय. चांगली सुरुवात करून दिली, पण त्याने फ्लाइंग स्टार्ट तयार केले. त्याने ती तुम्हाला एक्झिक्यूट करावी लागेल, कंटिन्यू करावी लागेल. रुपेश अनुगले. हो, यावेळेस खोदून काढलाय. खोलो टप्प्याचा चेंडू. सौरभ आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होणार ही हमी, ही गॅरंटी आहे सौरभ याची. ज्यावेळेस बॅटिंगचा निर्णय असेल तिथे त्याला पाठवले की तिथे ते 100% गॅरंटी असते. आपण बोलतो ना की बाबा माझा 10वीचा निकाल असेल किंवा कोणत्याही वर्गातील, आईवडिलांना एक गॅरंटी असते की नाही पोरगा पास होणारच, मग ती 35% का असे ना, पण गॅरंटी असतेच ना. त्यामुळे सौरभ एक गॅरंटी प्लेअर आहे या संघाचा. धावफलक पोहोचले 14 या आकड्यावरती. एका षटकाची ते सांगता झाले. एक गडी बाद झालाय आणि की प्लॅन आखला जातोय आणि गोलंदाजी हीच त्यांची चावी आहे या संघाची. आणि त्यांच्या गाडीची चावी देखील इथेच आहे कॉम्बॉक्समध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती तेच तर्रार गोलंदाज गेले. एक फास्टर गोलंदाजालाच बोलवलं जाईल. त्याचबरोबर मस्करवाडी नंबर 2 संघाचे केपी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सरचे स्वागत. मोस्ट वेलकम. आई बराडा माता चषक 2026 मध्ये धामणीकरांचं प्रेम तुमच्यासोबत असंच राहील. फुल टॉस बॉल मिस टाइम झाला. हर्षा लोकरे. एक सुंदर कॅच आणि बेस्ट ॲथलेटिक आहे. ॲथलेटिझम. चांगला एफर्ट, चांगला जजमेंट. विकेट. वेलकम डीजे.
पॉइंट ट्विस्ट निर्माण झालंय. धावफलक 18 या आकड्यावरती पोहोचतंय. आतापर्यंत या मॅच मध्ये दमखम मजबूत ठेवला होता त्रिमूर्ती स्पोर्ट्स दामनी संघाने. प्रीटचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि सूरजच्या पट्ट्यामध्ये आला की त्याचा टप्प्यामध्ये कार्यक्रम केला जातो. डाऊन द ग्राउंड षटकार. वेलकम डीजे. षटकाराच्या मदतीने 24 या आकड्यावरती सूरज चांगला सेट झाला. एक स्लिप घेतली सूरजसाठी. हो, चांगला पायावरती चेंडू आदळतोय. चेंडू पुन्हा जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. कमबॅक चांगला राहिलाय सॅमचा. आणि रणनीती कशी आखली गेली. षटकार आला, हर्षा मिड विकेटवरून किपरिंगसाठी गेला, एक स्लिप बोलवली गेली आणि बॉडी लाईन अटॅक ठेवला. याला बोलतात प्रॉपर प्लॅनिंग. गेम अवेअरनेस पवार सर. गेम अवेअरनेस असणं गरजेचं आहे कारण की मॅच खूप महत्त्वाची आहे. सूरज सारखा फलंदाज एकदा सेट झाला की त्याचा कार्यक्रम फिट असतो, त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट रणनीतिक प्लॅन आखला जातोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर खेळलाय चेंडू. मिस टाइम झाला होता जरूर. चांगला स्टॉप. आणखीन एक चांगला चेंडू सॅमचा. 25 धावा धावफलकावरती जोडलेत. जर सरासरी जर पाहिली तर जे आहे ती 12ची आहे. 13 चेंडूमध्ये आता मात्र 34 धावांची गरज असेल. हा खूप महत्त्वपूर्ण चेंडू असेल या मॅच मधला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, काठी काढल्या. तिरफाळचीत यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. फर्निचर डिस्टर्ब केले आणि पाठीमागे यष्ट्या डान्स करतायत आणि सांगतायत डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. शिद्रुकवाडी या संघाचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम राज ज्युनियर एपी. विकेट, मोठी विकेट, सूरजची विकेट आणि क्लीन बोल्ट. षटकार आला, रणनीती आखली गेली. मिड विकेटवरून हर्षा लोकरे थेट जाऊन यष्टी रक्षकाच्या भूमिकेला स्लिप बोलवली गेली. बॉडी लाईन अटॅक ठेवला. 2 चेंडू लेन ठेवला. त्यानंतर शेवटचा चेंडू यॉर्करला त्याने अटेम्प्ट केला आणि संधी दिली त्याला की तू शेवटचा चेंडू यॉर्कर वापरू शकतो आणि तो प्रॉपर यॉर्कर पडला. क्लीन बोल्ड. मॅचमध्ये पूर्णपणे परिवर्तन झालं. जी मॅच बदलली होती ती मॅच आता येऊन ठेपलेली आहे. 12 चेंडू आणि बनवायचे असतील 34 धावा. पहिलाच बॉल चांगला चेंडू पडल्यानंतर इन स्विंगर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. तेच तर्रार हर्षा लोकरे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू स्लोवर हाताळलाय. हो, चांगला बॉल यावेळेस वेगाचा वापर केलाय. आपल्या गतीने बीट केले त्याने फलंदाजाला. सॅमला बीट केलंय, परंतु अभिने आज क्लासिकल गोलंदाजी केले. आणखीन एक बॉल, सलगचा 3रा डॉट. बॅट स्विंग चांगली राहते जरूर, परंतु बॉलचा आणि बॅटचा थांग पत्ता लागत नाहीये. जणू टॉम अँड जेरीचा खेळ चाललाय. गोलंदाज आणि विकेट किपर
अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हर्षा लोकरे पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, चांगला लेंथ वरती, यावेळेस वरती चेंडू हाताळला गेला होता, फ्लायटेड ठेवला होता. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा चौथा. ओ सुरेख गोलंदाजी. आता मात्र या मॅच मध्ये संपूर्ण 100% दिलंय हर्षा लोकरेने आज. गोलंदाजी देखील सुरेख. आडव्या बॅटने पुन्हा एकदा केला शॉर्ट स्क्वेअर लेगला, बीट करून चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. विवेक, चांगले कलेक्शन. एकच धाव घेतली जाईल स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे विक्रांत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते 26 या आकड्यावरती 26. सात चेंडू 33 धावांची गरज. महत्वाचे 2 फलंदाज सूरज दोन्ही बाद झालेत. अगोदरच जागा बनवले, बॅट्सविंग चांगली राहिले, बीट करून जातोय पाठीमागे. जे आमचे प्रायोजक आहेत ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिले त्यांचा फ्लेक्स तुम्ही GTC लाईव्हच्या स्क्रीनमध्ये पाहू शकता. त्या फ्लेक्सवरती जाऊन चेंडू आदळतोय. शेवटच्या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचते 27 या आकड्यावरती. 3 गडी बाद झालेत आणि 6 चेंडू 32 धावांची गरज. इथे येऊन मॅच ठेपले. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे हर्षा लोकरे अँड टीम. सहा 32ची गरज. केतन आलाय. अशक्य असं लक्ष आहे परंतु 6 चेंडू 6 षटकार मारले तर लक्ष कंप्लीट होऊ शकतं. प्रयत्न करावे लागेल. स्ट्राईक वरती आहे सॅम साठी पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइड ऑफ ठेवलाय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि दर्शवत आहेत. हा व्हाईट बॉल. डाउन द ग्राउंड फटका खेळलाय आणि दूसरे टियर पे भेजा इसको. षटकार खूप लांब मारलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक 34 या आकड्यावरती पोहोचलंय. 5 चेंडू 25 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5-25 ची गरज. आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे डीपला. ओ कॅच ड्रॉप होते आणि हा देखील जातोय सीमारेषा बाहेर. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. ओ मॅच मध्ये आणखी ट्विस्ट निर्माण झाले. धावफलक पोहोचले 40 या आकड्यावरती. आता मात्र 4 चेंडू 19 धावांची गरज. इथे जर मोठा हिट आला तर या मॅच मध्ये मजा येईल. पैसा वसूल मॅच. या अगोदरची मॅच देखील तुम्ही पाहिली. आणखीन एक डाऊन द ग्राउंड इनटू द बॅट्स. सलगचा 3रा षटकार. सहा 32 ची मॅच 3-13 वरती आलेत आणि खरंच इथे 3-13 होईना का नाही हे तुम्हाला 3 चेंडू सांगतील. कारण की कोणतीही मॅच असो कोणतेही क्षेत्र असो हलक्यात घ्यायचं नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत विजेता घोषित होत नाहीये. या मॅच मध्ये दिसते 3-13. जागा बनवले. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांचा बाईच्या स्वरूपात इथे धाव धावतेत. धावफलक पुढे पोहोचते 47 आकड्यावरती.
2 चेंडू 12 धावांची गरज. मॅचच्या 3-13 झालेल्या, परंतु तिथे बायच्या स्वरूपात एक धाव आली. आता 2 चेंडू 12 धावांची गरज. महत्त्वपूर्ण चेंडू. या चेंडूवरती सगळ्यांचं लक्ष लागलंय. क्वार्टर मॅच बनवले. मॅच कुठे होते आणि मॅच कुठे आणून ठेवले. 2-12ची गरज. थोडासा ऑफसाईड दी ऑफ हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आता चेंडू 2-11. आपण का डाऊन द ग्राउंड खेळा. मिस टाइम झाला जरूर. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे पोहोचेल 49 आकड्यावरती. आता मात्र एक चेंडू 10 धावांची गरज. खूप प्रेशर होता या हा चेंडू. हॅट्रिक ऑफ षटकार आपण पाहिली आई भराडी माता चषक 2026 मधली.